नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्हिजिट करूया कृतांत या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सुयोग गोरे, संदीप कुलकर्णी, सायली पाटील. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दत्ता भंडारे. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. सम्यक म्हणजे सम्या हा एक कॉर्पोरेटमध्ये कामाला जाणारा वर्कहॉलिक व्यक्ती आहे. त्याला काम एके काम हेच सुचतं. घरी तो वेळ देत नाही. बायको मुलांसोबत खेळत नाही. सतत चिडचिड करत असतो. घरी फक्त नावाला तो झोपायला येतो. तर असेच त्याचे मित्र 2 दिवसासाठी एकाच्या गावी जाण्याचा प्लॅन बनवतात. तर सम्या पहिल्या प्लॅनसाठी तयार नसतो, पण नंतर तो तयार होतो. मग तो जेव्हा प्लॅननुसार गावी पोहोचतो तेव्हा त्याला समजतं की त्याचे मित्र जे त्याला घ्यायला येणार होते त्यांची गाडी बंद पडलेली आहे. आता पूर्ण रात्र त्याला मित्रांची वाट बघावी लागणार. त्यात पाऊस आणि निर्मनुष्य रस्ता. तेव्हा तिथे एक माणूस ज्याची रस्त्याच्या बाजूला एक झोपडी आहे, तो माणूस त्या सम्याला पूर्ण रात्र आसरा देतो. त्यानंतर तो माणूस त्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि त्याला असं सांगतो की ही गोष्ट तू अर्ध्यात सोडून गेलास तर खूप वाईट होईल. आणि गोष्ट अर्ध्यापर्यंत पोहोचताच सम्याचे मित्र तिथे येतात आणि सम्या तिथून निघून जातो. आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया चित्रपटाचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. यात काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल. या चित्रपटाचा ट्विस्ट खूप चांगला आहे आणि तो आपल्याला गुंतवून ठेवतो. जेव्हा ते बाबा पूर्ण स्टोरी सांगत असतात तेव्हा आता पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला लागून राहते. त्यानंतर सम्याचा मित्र त्याला घ्यायला येतो आणि सम्यक त्याच्याबरोबर चालत जातो. तो पूर्ण सिक्वेन्स मस्त जमून आला आहे. त्या पूर्ण सीनमध्ये आपण गुंतून राहतो. त्यानंतरचा ट्विस्ट पण भारी आहे. सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे अशा स्टोरी लाईनमध्ये खूपदा हे प्रेडिक्टेबल होतं की हे एक चक्र, एक सायकल आहे, ज्यात पुढे सम्यक त्या बाबाची जागा घेणार आणि तो मुक्त होणार आणि तसंच होईल असं आपल्याला वाटायला लागतं, पण तसं होत नाही हे विशेष. आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. काही सीन्स उगाच टाकलेत की काय असं वाटतं. त्याची काही गरज पण नव्हती. जसं की सम्यक कोकणात जाताना बसमध्ये त्याच्या बाजूला एक लाऊड इरिटेटिंग माणूस येतो. त्या सीनची गरज पण नव्हती. दुसरं म्हणजे सम्याचे मित्र आणि सम्या हे एकत्र प्लॅन बनवतात, पण सम्यक एकटा का गावी जातो? खरं तर सगळ्यांनी एकत्र जायला पाहिजे होतं आणि तेच पटत नाही. जर असं असतं की मित्र गावीच आहेत आणि त्याला बोलवलं आहे तर एक वेळ ते पटलं असतं. हा चित्रपट बघून झाल्यानंतर असं वाटतं की ह्या चित्रपटाची कथा एका शॉर्ट फिल्ममध्ये मावली असती आणि एकदम काटेकोरती शॉर्ट फिल्म बनली असती, कारण पूर्ण चित्रपटात खूप सारे फिलर्स टाकण्याचा प्रयत्न दिसून येतो. तर हा होता रिव्ह्यू कृतांत या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तसेच या चित्रपटाचे हिंदी डबिंग सुद्धा प्राईमवर आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.